परिणामकारक मागणी हा केन्सच्या विश्लेषणामधला सेंट्रल पॉइंट आहे. ओके, मध्यवर्ती मुद्दा आहे. केन्सचं संपूर्ण विश्लेषण या मुद्द्याभोवती फिरतं. ओके, त्यामुळे एकंदरीत अर्थव्यवस्थेमध्ये मंदीची कारणमीमांसा करत असताना केन्सनं असं म्हटलं की परिणामकारक मागणीच्या अभावामुळे अर्थव्यवस्थेमध्ये मंदी सदृश्य परिस्थिती किंवा मंदी निर्माण होत असते. ओके, त्यामुळे केन्सनं जे मंदीचं 1929च्या मंदीचं डायग्नोसिस केलं, जे कारणमीमांसा जी स्पष्ट केली ते कारण होतं परिणामकारक मागणीचा अभाव किंवा कमतरता. अर्थव्यवस्थेमध्ये परिणामकारक मागणीचा अभाव निर्माण होतो किंवा कमतरता निर्माण होते आणि ही कमतरता निर्माण होत असल्यामुळेच अर्थव्यवस्थेमध्ये मंदी ट्रिगर होते. ओके, पुढे पुढे जाते किंवा वेगवान बनते. ओके, आणि मग ही कारणमीमांसा केल्यानंतर मग केन्सनं परिणामकारक मागणी ही संकल्पना स्पष्ट केली आणि ती स्पष्ट केल्यानंतर मग हळूहळू त्याच्यावरच्या उपाययोजना सुद्धा सुचवल्या. ओके, एकंदरीत संपूर्ण केन्सच्या विश्लेषणामध्ये किंवा केन्सवादी अर्थशास्त्रामधली ही सेंट्रल आयडिया आहे किंवा बेसिक आयडिया आहे, मूलभूत संकल्पना आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण ही परिणामकारक मागणी म्हणजे काय हे समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, परिणामकारक मागणी म्हणजे काय? परिणामकारक मागणी रेफर्स टू the total demand of the community which is made by corresponding supply. ओके, सोप्या शब्दात सांगायचं झालं तर परिणामकारक मागणी ही समाजाकडून येणारी वस्तू आणि सेवांची मागणी आहे की जी अर्थव्यवस्थेमधल्या वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यामधून निश्चित होते. म्हणजे वस्तू मागणी आणि पुरवठ्यामधून निश्चित होते. ओके, इथं असं म्हणता येईल की अर्थव्यवस्थेमधली पुरेशा खरेदी शक्तीचा पाठबळ असणारी मागणी. ओके, अर्थव्यवस्थेमध्ये पुरेशा खरेदी शक्तीचं पाठबळ असणारी मागणी म्हणजेच परिणामकारक मागणी. कसं असतंय, मागणी लोकांच्या गरजा निर्माण होत असतात, लोकांना गरजा असतातच, प्रत्येकाच्या गरजा असतात. कारण गरज ही जशी फिजिकल गोष्ट आहे तशी ती सायकोलॉजिकल पण आहे, जशी ती शारीरिक गोष्ट आहे तशी ती मानसिक पण आहे. ओके, त्यामुळे लोकांच्या गरजा कधी संपत नाहीत. ओके, प्रत्येकाला कधी ना कधी काही ना काही खरेदी करायचं असतंच. ओके, परंतु या सगळ्याच गरजा, लोकांच्या सगळ्याच गरजा पूर्ण करण्याच्या ज्या इच्छा आहेत त्या मागणीचं रूपांतर किंवा मागणीमध्ये परावर्तित होत नाहीत. ओके, ज्याच्यामध्ये पुरेशा खरेदी शक्तीचे पाठबळ असतं तेवढ्याच इच्छा मागणीमध्ये परावर्तित होतात. ओके, आणि त्यामुळे अशी जी मागणी आहे की जिला पुरेसं खरेदी शक्तीचं पाठबळ आहे, ओके, अशा मागणीला केन्सनं परिणामकारक मागणी असं म्हटलंय. ओके, परिणामकारक मागणी संकल्पना डिफाईन करताना स्टोनियर आणि हेज यांनी अशा प्रकारची व्याख्या केली: इफेक्टिव्ह डिमांड इज द ॲग्रिगेट डिमांड प्राइस विच बिकम्स इफेक्टिव्ह बिकॉज इट इज इक्वल टू ॲग्रिगेट सप्लाय प्राइस अँड थस रिप्रेझेंट अ पोझिशन ऑफ शॉर्ट रन इक्विलिब्रियम. ओके, तर परिणामकारक मागणी संकल्पना आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला त्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी येतात. एक म्हणजे ॲग्रिगेट डिमांड प्राइस, अर्थव्यवस्थेमधली समग्र मागणी किंमत, समग्र मागणी मूल्य. ओके, ही जी अर्थव्यवस्थेमध्ये जी समग्र मागणी आहे ही त्याच वेळेला परिणामकारक बनते. ओके, की ज्या वेळेला ॲग्रिगेट सप्लाय प्राइस, ओके, की ती ज्या वेळेला अर्थव्यवस्थेमधल्या समग्र पुरवठा किमतीशी सारखी होते. ओके, अर्थव्यवस्थेमधली समग्र मागणी ही त्याच वेळेला परिणामकारक बनते की त्याच वेळेला तिला परिणामकारक मागणी असं म्हणता येतं ज्या वेळेला ती समग्र पुरवठा किमतीशी समान होते आणि त्यातून एक शॉर्ट रन इक्विलिब्रियम, अल्प कालावधीची संतुलनाची स्थिती निर्माण होते. ओके, अल्प कालावधीच्या संतुलनाची स्थिती निर्माण होते. केन्सवादी अर्थशास्त्र जे आहे ते अर्थशास्त्र अल्पकालाशी संबंधित आहे. म्हणजे सनातनवादी अर्थशास्त्र आणि केन्सवादी अर्थशास्त्र याच्यामधले जे काही फरक आहेत, फरकाचे मुद्दे आपण शेवटी जाऊन ते पाहणार आहोत. त्यातला हा एक महत्त्वाचा, सनातनवादी दीर्घकाळाचा विचार करत होते मात्र केन्स हा अल्प काळाचा विचार करतोय. ओके, केन्स असं म्हणतो की इन लॉंग रन वी ऑल आर डेड. केन्स असं म्हणतो की दीर्घकाळामध्ये आपण सर्वजण मृत झालेलो असतो, मेलेलो असतो. ओके, आपण जिवंतच नसतो. मग अशा वेळेला दीर्घकाळाचा विचार करायचाच कशाला? आणि त्यामुळे ही ॲडव्होकेट्स
दी इक्विलिब्रियम इन शॉर्ट रन. आणि त्यामुळे तो काय करतो, अर्थव्यवस्थेची संतुलनाची जी स्थिती आहे ती अल्प कालावधीमध्ये विचारात घेतो, अल्प कालावधीमध्ये गृहीत धरतो. आणि त्यामुळे संपूर्ण केन्सचं विश्लेषण जे आहे ते फक्त अल्पकालाचा विचार करणार आहे, दीर्घकालाचा विचार केन्सवादी अर्थशास्त्र करत नाही. ओके, इथे आता अल्पकाल आणि दीर्घकाळ या संकल्पना मी स्पष्ट करत नाही. ओके, तुम्ही इतर व्हिडिओमध्ये त्या उपलब्ध आहेत, तुम्ही पाहू शकाल. इथं अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून अपेक्षित असणारा अल्पकाल अपेक्षित आहे. ओके, अल्पकाल म्हणजे इथे आता अमुक महिने, अमुक दिवस किंवा अमुक वर्ष वगैरे असा कालावधी नव्हे. अर्थशास्त्रामध्ये जे अपेक्षित आहे उत्पादन प्रक्रियेच्या स्वरूपानुसार तो अल्प कालावधी अपेक्षित आहे. अल्प कालावधी म्हणजे असा कालावधी की ज्या कालावधीमध्ये उत्पादन प्रक्रियेचा सर्व घटक स्थिर असतात आणि एक घटक फक्त बदलता असतो. उत्पादन प्रक्रियेचे जे बेसिक 4 मूलभूत घटक आहेत त्यातले 3 घटक स्थिर असतात आणि त्यातला चौथा घटक मात्र बदलता असतो. असा कालावधी म्हणजे अल्प कालावधी. ओके, तर या अल्प कालावधीचं विश्लेषण करणारं हे केन्सचं संपूर्ण स्पष्टीकरण आहे. ओके, स्टोनियर आणि हे जे म्हणतात त्याप्रमाणे ऍग्रिगेट अर्थव्यवस्थेमधली जी समग्र मागणी आहे, समग्र मागणी म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमधल्या सर्व घटकांकडून येणारी सर्व वस्तू आणि सेवांची एकत्रित मागणी. ओके, सर्व घटकांकडून येणारी, अर्थव्यवस्थेमधल्या सर्व घटकांकडून येणारी सर्व वस्तू आणि सेवांची एकत्रित मागणी म्हणजे समग्र मागणी. ओके, मग त्यामध्ये सगळ्या वस्तू एकत्र येतील, सगळ्या प्रकारच्या सेवा, सगळ्या प्रकारच्या वस्तू, पेन, वही, कपडे, छत्र्या, बरोबर ना, रुग्णालयांच्या सेवा, सीएच्या सेवा, वाहतुकीची सेवा, बँकिंगची सेवा, सगळ्या गोष्टी. ओके, या सगळ्या वस्तूंची एकत्रित मागणी जिला आणि सर्व घटकांकडून येणारी अशी एकत्रित मागणी म्हणजेच ऍग्रिगेट डिमांड. ओके, समग्र मागणी. ओके, त्या ऍग्रिगेट डिमांडची जी व्हॅल्यू आहे त्याला ऍग्रिगेट डिमांड प्राइस असं म्हटलं गेलंय. ओके, या ऍग्रिगेट डिमांडची प्राइस की समग्र मागणी किंमत त्याच वेळेला इफेक्टिव्ह बनते. ओके, त्याच वेळेला इफेक्टिव्ह डिमांड बनते ज्या वेळेला ती समग्र पुरवठा किमतीशी सारखी असते. ओके, आणि समग्र पुरवठा किमती सारखी झाल्यानंतर जो इक्विलिब्रियम प्राप्त होतो तो इक्विलिब्रियम शॉर्ट रन इक्विलिब्रियम असतो, की जी संतुलन प्राप्त होतं अर्थव्यवस्थेचं ते शॉर्ट रन इक्विलिब्रियम असतं. ओके, अशा प्रकारे परिणामकारक मागणी म्हणजे अशी समग्र मागणी की जी समग्र पुरवठ्याशी इक्वल आहे. ओके, समान आहे. ओके, डिलार्ड यांनी या परिणामकारक मागणीची व्याख्या केली आहे. ओके, तीही समजावून घेऊया म्हणजे परिणामकारक मागणी संकल्पना अधिक चांगल्या रीतीने समजायला आपल्याला मदत होईल. ओके, डिलार्ड काय म्हणतात, द adjective or effective is used to designate the point on aggregate demand curve where it is intersected by the aggregate supply curve. ओके, जे वरती स्टोनियर अँड हेजने म्हटलंय तेच डिलार्ड म्हणतात. ओके, हा इफेक्टिव्ह किंवा परिणामकारक मागणीचा जो पॉइंट आहे, जो बिंदू आहे अर्थव्यवस्थेमधला, तो बिंदू हा परिणामकारक मागणी वक्र, समग्र मागणी वक्र. ओके, ज्या बिंदूमध्ये समग्र मागणी वक्र आणि समग्र पुरवठा वक्र एकमेकाला छेदतात त्याच बिंदूमध्ये निश्चित होतो. ओके, समग्र मागणी वक्र आणि समग्र पुरवठा वक्र एकमेकाला ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूमध्ये परिणामकारक मागणीचा बिंदू निश्चित होतो. ओके, आणि त्या बिंदूमध्ये निर्माण होणारी अर्थव्यवस्थेमधली रोजगार पातळी ही संतुलित रोजगार पातळी असते, कारण त्या ठिकाणी अर्थव्यवस्था शॉर्ट रन इक्विलिब्रियम मध्ये आलेली असते. अर्थव्यवस्था अल्पकालीन संतुलनाच्या स्थितीला आलेली असते. ओके, तर आता तुमच्या लक्षात आलं असेल समग्र मागणी ही अशी मागणी आहे अर्थव्यवस्थेमधली की जिला पुरेशा पैशाचं पाठबळ आहे, असं आपण सुरुवातीला म्हटलं. बरोबर. दुसरी गोष्ट, हिचं अधिक विश्लेषण करता असं लक्षात येतं की अर्थव्यवस्थेमधली समग्र मागणीची पातळी किंवा समग्र मागणी ही त्याच वेळेला परिणामकारक मागणी बनते ज्या वेळेला ती समग्र पुरवठ्याशी इक्वल होते. ओके, म्हणजे परिणामकारक मागणी ही समग्र मागणी आणि समग्र पुरवठा यांच्या संतुलनामधून निश्चित होते. समग्र मागणी वक्र आणि समग्र पुरवठा वक्र ज्या बिंदूमध्ये एकत्र येतात त्या बिंदूमध्ये परिणामकारक मागणीची पातळी निश्चित होते, आणि ती जी मागणीची अर्थव्यवस्थेमधली पातळी असते समग्र मागणीची, तीच मागणीची पातळी म्हणजे परिणामकारक मागणी. ओके, समग्र मागणी, परिणामकारक मागणी ही अशी मागणी आहे की ज्या बिंदूपाशी समग्र मागणी आणि समग्र पुरवठा समान होतात, अशी अर्थव्यवस्थेमधल्या मागणीची पातळी
म्हणजेच परिणामकारक मागणीची पातळी. ओके, ह्या इथं अशा प्रकारचा विचार का केला गेला, समग्र मागणी आणि समग्र पुरवठ्याचा विचार का केला गेला आहे? ओके, लक्षात घ्या, इथे इतर रोजगार पातळीचा आणि उत्पन्न पातळीचा संबंध आहे. समग्र मागणी कधी अर्थव्यवस्थेमध्ये समग्र मागणी अर्थव्यवस्थेमधल्या उत्पन्न पातळीवरून ठरणार आहे. बरं, समग्र मागणीची पातळी अर्थव्यवस्थेमधल्या उत्पन्न पातळीवरून ठरणार आहे. आणि अर्थव्यवस्थेमध्ये समग्र पुरवठा पातळी ही अर्थव्यवस्थेमधल्या रोजगार पातळीवरून ठरणार आहे. येतं लक्षात? अर्थव्यवस्थेमधली समग्र मागणी, ऍग्रिगेट डिमांड, अर्थव्यवस्थेमधल्या सर्व उत्पन्न, सर्व उत्पादित वस्तू आणि सेवांची एकत्र मागणी. बरोबर ना? अर्थव्यवस्थेमधल्या सर्व उत्पादित वस्तू आणि सेवांची एकत्र मागणी, की जिला आपण समग्र मागणी म्हणतो, ही समग्र मागणी कशावरून ठरणार आहे? अर्थव्यवस्थेमधल्या उत्पन्न पातळीवरून ठरणार आहे. जोपर्यंत लोकांच्या हातामध्ये उत्पन्न येत नाही तोपर्यंत मागणी येणार नाही. ओके, त्यामुळे उत्पन्न पातळी जशी वाढेल तशी ही मागणी वाढणार. त्यामुळे उत्पन्न पातळी ही समग्र मागणी पातळी निर्धारित करेल. ओके, आणि इन्व्हर्सली आपण असं म्हणू शकतो की समग्र मागणी पातळी उत्पन्न पातळी निर्धारित करेल. समग्र मागणी पातळी उत्पन्न पातळी निर्धारित करेल. आणि दुसरी जी समग्र पुरवठा पातळी आहे, म्हणजे यावरून तुमच्या लक्षात असेल की परिणामकारक मागणीचे दोन घटक आहेत, समग्र मागणी आणि समग्र पुरवठा. बरोबर ना? तर ते समग्र मागणी पातळी निर्धारित करणारे अर्थव्यवस्थेमधली उत्पन्न पातळी आहे, की उत्पन्न पातळी समग्र मागणी पातळी निर्धारित करते. तसंच अर्थव्यवस्थेमधली समग्र पुरवठा पातळी जी आहे ती अर्थव्यवस्थेमधली रोजगार पातळी निर्धारित करते. ओके, कारण अर्थव्यवस्थेमध्ये जी समग्र अर्थव्यवस्थेमध्ये एकूण पुरवठा आहे तो किती आहे त्यावरून अर्थव्यवस्थेमध्ये रोजगार किती निर्माण झाला हे सांगता येतं. ओके, हा समग्र पुरवठ्याच्या पातळी जशी वाढत जाईल तशी रोजगार पातळी पण वाढत जाईल. आणि हे इन्व्हर्स सुद्धा, म्हणजे हे त्याचा व्यत्यास सुद्धा तेवढाच खरा आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेमधली ही जी रोजगार पातळी आहे ती समग्र पुरवठा पातळी निर्धारित करेल. ओके, त्यामुळे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या बिंदूपाशी समग्र मागणी पातळी आणि समग्र पुरवठा पातळी समान होतील त्या बिंदूपाशी असणारी मागणी म्हणजे परिणामकारक मागणी, इफेक्टिव्ह डिमांड. ओके, आणि हे या इफेक्टिव्ह डिमांड पाशी तुमच्या आता लक्षात आलं असेल, या इफेक्टिव्ह डिमांड पाशी समग्र मागणी आणि समग्र पुरवठा संतुलित आहेत. त्याचबरोबर समग्र उत्पन्न आणि समग्र रोजगार सुद्धा संतुलनाच्या अवस्थेमध्ये आहेत. ओके, कारण समग्र उत्पन्नामधून समग्र मागणीची पातळी ठरते, समग्र रोजगार पातळीमधून समग्र पुरवठ्याची पातळी ठरते, आणि या समग्र मागणी आणि समग्र पुरवठ्याच्या संतुलनामधून अर्थव्यवस्थेमधली परिणामकारक मागणी ठरते. ओके, त्यामुळे अर्थव्यवस्थेमधले जे पुरेशा खरेदी शक्तीचं पाठबळ जे आहे, जे पाठबळ रोजगार शक्तीमधनं येतं आणि उत्पन्न पातळीमधनं येतं, त्या पुरेशा खरेदी शक्तीचं पाठबळ असणारी मागणी म्हणजे परिणामकारक मागणी, की जिचे दोन घटक आहेत, एक म्हणजे समग्र मागणी आणि दुसरा म्हणजे समग्र पुरवठा. ओके, आपल्याला पुढे जाऊन हे दोन घटक अनालाइज करायचे आहेत. ओके, केन्सनं हा जो परिणामकारक हा शब्द वापरलाय, परिणामकारक मागणी, ओके, तो साधारणतः दोन कारणाने वापरलेला आहे. ओके, एक म्हणजे द डिमांड इज इफेक्टिव्ह इन डिटरमाइनिंग द लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. आता म्हटलं तसं ही जी मागणी आहे ही मागणी अर्थव्यवस्थेमधली रोजगार पातळी निर्धारित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. ओके, आणि इट एम्पॅसाइजेस द डिस्टिंक्ट बिटवीन मेअर डिझायर टू बाय अँड द डिझायर प्लस ॲबिलिटी अँड विलिंगनेस टू बाय. ओके, दुसरा महत्वाचा मुद्दा, पहिला मुद्दा कोणता आहे तर ही परिणामकारक मागणी अर्थव्यवस्थेमधली परिणामकारक रोजगार पातळी ठरवते. ओके, परिणामकारक मागणी अर्थव्यवस्थेमधली रोजगार पातळी ठरवते. ओके, कारण ज्या बिंदूमध्ये समग्र मागणी फल आणि समग्र पुरवठा फल एकत्र येतं तिथे परिणामकारक मागणी निश्चित होते. ओके, आणि समग्र पुरवठा पातळीवरून समग्र पुरवठा पातळी ही अर्थव्यवस्थेमधल्या समग्र रोजगार पातळीवरून ठरत असते, आता म्हटलं तसं. आणि त्यामुळे ही जी इफेक्टिव्ह डिमांड आहे की ज्या बिंदूमध्ये समग्र मागणी आणि समग्र पुरवठा पातळी एकत्र येतात त्या बिंदूपाशी रोजगार पातळी निर्धारित होत असते. ओके, त्या अर्थानं इफेक्टिव्ह परिणामकारक मागणी असा शब्द वापरलाय. आणि दुसरा यातून केन्सला सूचित करायचं आहे की ही परिणामकारक मागणी म्हणजे नुसती लोकांची खरेदीची इच्छा नव्हे. ओके, इट इज नॉट मेअर डिझायर ओके टू बाय. लोकांची नुसती खरेदी करण्याची इच्छा नव्हे, तर ती इच्छा तर आहेच, परंतु त्याच्या पाठीमागे ॲबिलिटी अँड विलिंगनेस टू बाय, लोकांची खरेदी करण्याची ॲबिलिटी क्षमता किती आहे आणि लोकांची इच्छा किती आहे, विलिंगनेस. ओके, खरेदी करण्याची इच्छा किती आहे. ओके, लोकांच्या इच्छा, आपल्या इच्छा खूप असतात, बरं ना. आपल्यापैकी प्रत्येकाच्या इच्छा असतात. आपल्यापैकी प्रत्येकाला 4 व्हीलर घ्यायची आहे,
बरोबर. चांगला मोबाईल घ्यायचा आहे लाखभर रुपये किमतीचा. हं? एक 25-30 लाखाची फोर व्हीलर घ्यायची आहे. काही जणांना हेलिकॉप्टर पण घ्यायचं असेल. इच्छा सगळ्यांच्या आहेत, बरोबर ना. परंतु यातल्या ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किती जणांकडे ॲबिलिटी आहे, ओके, किती जणांकडे क्षमता आहे, हे महत्वाचं आहे. आणि क्षमता जरी असली, समजा एखाद्याकडे पैसे असले, तर ते पैसे पुन्हा खर्च करून खरेदी करण्याची विलिंगनेस, विलिंगनेस टू बाय म्हणजे काय, विलिंगनेस टू पे. तिथे विलिंगनेस टू बाय म्हणजे विलिंगनेस टू पे. हे ते आपली गरज पूर्ण करण्यासाठी खरेदी करण्याची म्हणजे खर्च करण्याची क्षमता आहे, बरोबर आहे, पण खर्च करण्याची इच्छा किती जणांची आहे, ओके, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे पुरेश खर्च करण्याची क्षमता आणि खर्च करण्याची इच्छा असणारी वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी असणारी इच्छा, ओके, किंवा असं म्हणता येईल खरेदी शक्तीचं पाठबळ असणारी, ओके, आणि खर्च करण्याची इच्छा असणारी, ओके, डिझायर, ओके, म्हणजेच परिणामकारक मागणी किंवा मागणी असं म्हणू आपण. मागणी म्हणजेच परिणामकारक मागणी, ओके. म्हणजे अशी मागणी की ज्या मागणीला खरेदी शक्तीचं पाठबळ आहे, लोकांच्या हातामध्ये खरेदी शक्ती आहे, लोकांच्या हातामध्ये पैसे आहेत खर्च करण्या इतके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पैसे खर्च करण्याची इच्छा सुद्धा आहे. अशा पाठबळ असणारी मागणी म्हणजे अर्थव्यवस्थेमधली परिणामकारक मागणी. त्यामुळे केन्सला परिणामकारक मागणी हा शब्द दोन अर्थानं सूचित करायचा आहे. एक म्हणजे परिणामकारक मागणी अशा अर्थानं की ज्या अशी मागणीची पातळी की ज्या मागणीच्या पातळीपाशी अर्थव्यवस्थेमधली रोजगार पातळी, एक इन्फ्लुएन्शियल परिणामकारक स्वरूपाची रोजगार पातळी निर्धारित होत असते. म्हणजे अर्थव्यवस्थेमधली एक परिणामकारक रोजगार पातळी निर्धारित करणारी मागणी, वस्तू आणि सेवांच्या मागणीची पातळी म्हणजे परिणामकारक मागणी. या अर्थाने परिणामकारक हा शब्द केन्स वापरतोय. आणि दुसरा एक महत्वाचा अर्थ म्हणजे जो सामान्य अर्थ आहे की ज्याच्यामध्ये परिणामकारक मागणी म्हणजे अशी मागणी की ज्याच्यामध्ये लोकांच्या खरेदी करण्याची इच्छा तर आहेच, परंतु त्यांच्यामध्ये खरेदी करण्याची क्षमता आणि खर्च करण्याची इच्छा सुद्धा आहे, खर्च करण्याची तयारी सुद्धा आहे, ओके. त्यामुळे लोकांची अशी इच्छा की ज्याच्यामध्ये पुरेशा खरेदी शक्तीचं पाठबळ आहे आणि पैसे खर्च करण्याची तयारी आहे, अशा प्रकारची इच्छा म्हणजेच परिणामकारक मागणी. अशा दोन अर्थानं केन्सनं परिणामकारक मागणी ही संकल्पना वापरली आहे, ओके. आता आपल्या लक्षात आलं असेल की परिणामकारक मागणीचे दोन घटक आहेत. स्टोनियर आणि हेजने म्हटल्याप्रमाणे आणि डिलार्डने म्हटल्याप्रमाणे परिणामकारक मागणीचे दोन घटक तयार होतात, ओके. कोणते? एक म्हणजे समग्र मागणी आणि दुसरं म्हणजे समग्र पुरवठा, ओके. ते घटक आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, ओके. परंतु परिणामकारक मागणीची आणखीन एक बाजू आपण आता समजावून घेऊया, ओके. आता आपण परिणामकारक मागणी म्हणजे काय ते पाहिलं, परिणामकारक मागणी म्हणजे काय ते आपण बघितलं, ओके. आता ही जी परिणामकारक मागणी अर्थव्यवस्थेमध्ये आहे, ओके, की जी अर्थव्यवस्थेमधल्या सर्व घटकांनी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केलेला अर्थव्यवस्थेमधला खर्च सूचित करते, बरोबर ना. परिणामकारक मागणीचा मी दुसरा अर्थ तुम्हाला सांगितला तो की ज्याच्यामध्ये अशी मागणी आहे. केन्स परिणामकारक हा शब्द, इफेक्टिव्ह हा शब्द का वापरतोय, कारण याच्या पाठीमागे लोकांच्या खरेदी करण्याची इच्छा तर आहेच, परंतु त्याला पुरेशा खरेदी शक्तीचं पाठबळ आहे, बरोबर ना, पुरेशा खरेदी शक्तीचं पाठबळ आहे आणि पुन्हा पैसे खर्च करण्याची इच्छा आहे, ओके. त्यामुळे ही परिणामकारक मागणी ही अर्थव्यवस्थेमधल्या टोटल एक्सपेंडिचरवर अवलंबून असते, ओके. त्यामुळे परिणामकारक मागणी इक्वल टू अर्थव्यवस्थेमधला एकूण खर्च, अर्थव्यवस्थेमध्ये जो एकूण खर्च होतो, म्हणजे एखाद्या आर्थिक वर्षामध्ये किंवा एखाद्या महिन्यामध्ये विशिष्ट कालावधीमध्ये परिणामकारक मागणी किती होती हे सांगायचं म्हटलं तर अर्थव्यवस्थेमध्ये एकूण खर्च किती केला गेला हे पाहायला हवं, ओके. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये परिणामकारक मागणी बरोबर एकूण खर्च, ओके, याच्यामध्ये लोकांची खरेदी शक्ती आणि लोकांची खरेदी करण्याची इच्छा यातून निर्माण झालेला सर्व खर्च येईल, ओके. त्यामुळे इफेक्टिव्ह डिमांड इक्वल टू टोटल एक्सपेंडिचर. आता हा जो एकूण खर्च आहे तो आपण दोन भागामध्ये विभागू शकतो. बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये दोन भागामध्ये विभागू शकतो. एक म्हणजे एक्सपेंडिचर ऑन कंझम्पशन गुड्स आणि एक्सपेंडिचर ऑन इन्व्हेस्टमेंट गुड्स, ओके. एक्सपेंडिचर ऑन कंझम्पशन गुड्स म्हणजे उपभोग्य वस्तूंवर होणारा खर्च, ओके, आणि इन्व्हेस्टमेंट गुड्स, ओके, गुंतवणूक योग्य वस्तूंवर होणारा खर्च किंवा भांडवली वस्तूंवर होणारा खर्च, ओके. अर्थव्यवस्थेमध्ये एकूण खर्च होतो दोन प्रकारचा होतो. एक म्हणजे घरगुती क्षेत्र उपभोगावर खर्च करतं, बरोबर ना. आपण सर्क्युलर फ्लो ऑफ इन्कम मध्ये बघितलंय, उत्पन्न चक्राकार प्रवाहामध्ये बघितलंय. एक तर हा खर्च
घरगुती क्षेत्राने केलेला उपभोगाचा खर्च असतो. आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूने होणारा खर्च म्हणजे गुंतवणुकीवर होणारा उत्पादक क्षेत्रानं केलेला, बरोबर ना, उत्पादन क्षेत्रानं केलेला गुंतवणुकीवरचा खर्च असतो. घरगुती क्षेत्रानं केलेल्या ज्या बचती असतात, ओके, त्या बचतीमधून हे कर्ज घेतले जातात आणि ते कर्ज पुन्हा उत्पादन प्रक्रियेमध्ये गुंतवलं जातं. ओके, त्यामुळे हा गुंतवणूक खर्च कंपन्यांनी केलेला आणि हा उपभोग खर्च मिळून अर्थव्यवस्थेमधला एकूण खर्च बनतो. ओके, हा जो उपभोग खर्च आहे तो उपभोग्य वस्तूंच्या मागणीसाठी होणारा खर्च आहे. ओके, की उपभोग्य वस्तूंची मागणी निर्धारित करणारा खर्च आहे. आणि हा जो इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर जो आहे तो इन्व्हेस्टमेंट गुड्स, भांडवली वस्तूंवर होणारा खर्च आहे. ओके, आणि आता हा खर्च होतो कुठून, तर अर्थव्यवस्थेमधल्या राष्ट्रीय उत्पन्न पातळीमधनं होतो, बरोबर ना. राष्ट्रीय उत्पन्न पातळीमधनं होतो, कारण Y=C+I 2 सेक्टर मॉडेलमध्ये. ओके, 2 सेक्टर मॉडेलमध्ये जे काही उत्पन्न निर्धारित होतं, बरोबर ना, आपण बघितलं सर्क्युलर फ्लो मध्ये जे काही उत्पन्न म्हणजे भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन या चौघांना जो उत्पन्नाचा मोबदला दिला जातो त्यातून उत्पन्न निर्माण होतं. ओके, आणि हे उत्पन्न पुढे जाऊन खर्च होतं. ओके, उपभोगावर खर्च होतं किंवा त्यातून बचती होतात. ओके, आणि अर्थव्यवस्थेमधल्या बचतींच्या रूपाने पुन्हा त्या बचती कर्जाऊ दिल्या जातात आणि त्यातून S=I ही इक्वॅलिटी गृहीत धरली जाते किंवा गृहीत धरायला हवी. ती जर गृहीत धरली तर S=I असतं आणि त्यामुळे हा I विचारात घेतला तर या C+I मधनं अर्थव्यवस्थेमधलं राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी निर्धारित होते. ओके, आणि या राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय अंतिमता, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे व्हॅल्यू ऑफ नॅशनल आउटपुट. ओके, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पादनाचं मूल्य. ओके, व्हॅल्यू ऑफ नॅशनल आउटपुट, राष्ट्रीय उत्पादनाचं मूल्य. ओके, आणि राष्ट्रीय म्हणजेच काय, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं मूल्य, बरोबर ना. आणि या अर्थव्यवस्थेमधल्या वस्तू आणि सेवा उत्पादित होण्यामध्ये अर्थव्यवस्थेमधली रोजगार पातळी महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या वस्तू आणि सेवा उत्पादित होणं हे रोजगार पातळीवर अवलंबून आहे, एम्प्लॉयमेंटवर अवलंबून आहे. त्यामुळे व्हॅल्यू ऑफ नॅशनल आउटपुट इक्वल टू टोटल एम्प्लॉयमेंट. ओके, अशा प्रकारे परिणामकारक मागणी या अर्थव्यवस्थेमधल्या रोजगार पातळीशी निगडीत असते. ओके, त्यामुळे इफेक्टिव्ह डिमांड इक्वल टू राष्ट्रीय उत्पन्न इक्वल टू आउटपुट, व्हॅल्यू आउटपुट इक्वल टू रोजगार पातळी इक्वल टू व्हॅल्यू आउटपुट इक्वल टू उत्पन्न पातळी इक्वल टू C+I. ओके, त्यामुळे अशा प्रकारे ही परिणामकारक मागणी जी आहे ती अर्थव्यवस्थेचा एक प्रकारे सामान्य संतुलनाची स्थिती दर्शवते. ओके, की ज्याच्यामध्ये ऍग्रिगेट सप्लाय, ओके, आणि ऍग्रिगेट डिमांड हे दोन्ही इक्वल असतात. ओके, आणि त्यामुळे Y=C+I अर्थव्यवस्थेमधल्या राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी जी आहे ती C+I यांच्या बेरजेमधून निर्धारित होते. ओके, आणि यातूनच अर्थव्यवस्थेमधला हे असा बिंदू आहे याच्यामध्ये ऍग्रिगेट सप्लाय आणि ऍग्रिगेट डिमांड एकत्र येत असतात. कारण ऍग्रिगेट डिमांड हा C+I मधून निर्धारित होत असतो आणि ऍग्रिगेट सप्लाय हा Y मधून तयार होतो, बरोबर ना. ही अशी इथे पुन्हा एकदा उत्पन्नाच्या चक्राकार प्रवाहाची स्थिती आठवून बघा. ओके, अर्थव्यवस्थेमध्ये भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन यांना एकत्र आणून उत्पादन होतं. त्या उत्पादनाचं जे मूल्य आहे ते या लोकांना दिलेल्या उत्पन्नाच्या मूल्या इतकं असतं आणि या लोकांनी केलेला जो खर्च आहे तो पुन्हा त्यांना मिळालेल्या उत्पन्ना इतका असतो. त्यामुळे हा जो अर्थव्यवस्थेमधला जो सप्लाय आहे की जो उत्पादनाची पातळी दर्शवतो तो अर्थव्यवस्थेमधल्या समग्र मागणी इतकाच असतो परिणामकारक मागणीपाशी. ओके, आणि समग्र मागणी अर्थव्यवस्थेमधली उत्पन्न पातळी दर्शवते, येते लक्षात. त्यामुळे परिणामकारक मागणीचे दोन मूलभूत घटक आहेत, एक म्हणजे समग्र मागणी आणि दुसरा म्हणजे समग्र पुरवठा. ओके, इथे आपण आता थांबूया. उद्याच्या लेक्चरला आपण परिणामकारक मागणीचे जे दोन घटक आहेत ऍग्रिगेट डिमांड फंक्शन आणि ऍग्रिगेट सप्लाय फंक्शन, समग्र मागणी फल आणि समग्र पुरवठा फल, हे काय आहे ते आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. ओके.